विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मानव संसाधन व्यवस्थापन हा TY चा जो आपला सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये कार्यविश्लेषण आणि कार्यरचना म्हणजेच जॉब ॲनालिसिस आणि जॉब डिझाइन हा आपला 3 नंबरचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये साधारणतः आपण आजच्या लेक्चरला जे बघणार आहोत, ते म्हणजे कार्यविश्लेषण, कार्यविश्लेषणाचा अर्थ, मीनिंग ऑफ जॉब ॲनालिसिस. तदनंतर आपण बघणार आहोत कार्यविश्लेषणाचं महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ जॉब ॲनालिसिस, इम्पॉर्टन्स. तदनंतर आपण बघणार आहोत कार्यविश्लेषणाचे साधनं, टूल्स ऑफ जॉब ॲनालिसिस. नंतरचा आपला पॉइंट असणार आहे कार्यविश्लेषणाची प्रक्रिया, प्रोसेस. आणि कार्यविश्लेषण सोडून आपल्याला जे बघायचं आहे ते सोपा एक पार्ट आहे कार्यरचना किंवा जॉब डिझाइन. आपल्याला या पद्धतीनं आजच्या लेक्चरला आपण कार्यविश्लेषणाच्या प्रक्रियेपर्यंतचे मुद्दे बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघूयात कार्यविश्लेषण म्हणजे काय. कार्यविश्लेषण इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणणार आहोत जॉब ॲनालिसिस. जॉब ॲनालिसिस एखाद्या कार्याविषयी गोळा केलेली संपूर्ण माहिती किंवा त्या माहितीचं केलेलं विश्लेषण, निरीक्षण आणि त्याद्वारे घटकांची केलेली निश्चिती याला आपण कार्यविश्लेषण असं म्हणतो. मनुष्यबळाचं जर आपल्याला नियोजन करायचं असेल, काम करणाऱ्या लोकांचं जर आपल्याला नियोजन करायचं असेल, त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं असेल, तर काम नेमकं कोणतं आहे, कशा प्रकारचं आहे, या संदर्भातली माहिती गोळा करणं अत्यंत आवश्यक असतं. कारण नेमकं काय काम आहे, काय प्रक्रिया आहे, काय प्रोसेस आहे, त्याच्यातले टप्पे कोणते आहेत, विभाग कोणते आहेत, श्रेणी कोणती आहे, कामाविषयी संपूर्ण माहिती गोळा केल्याशिवाय ते काम कसं करायचं आहे, कुणी करायचं आहे, या संदर्भातले कोणतेही निर्णय व्यवस्थापन घेऊ शकत नाही. म्हणून व्यवस्थापनाला कार्यासंदर्भातली संपूर्ण माहिती गोळा करून त्याला आवश्यक असणारं मनुष्यबळ गोळा करण्यासाठी असेल किंवा योग्य ते निर्णय घेण्यासाठी असेल, कार्यविश्लेषणाची अत्यंत गरज त्या ठिकाणी व्यवस्थापनाला असते. म्हणून कार्यविश्लेषणाची प्रक्रिया मानव संसाधन व्यवस्थापनाकडून केली जाते. ही एक कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे. या कार्यविश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं मग संपूर्ण कार्याची जे काही संबंधित कार्य असेल, जॉब असेल, त्या जॉब विषयी, कार्याविषयी संपूर्ण माहिती गोळा केली जाते. कामाचं निरीक्षण केलं जातं, अध्ययन केलं जातं आणि त्या कार्याचे निश्चित घटक किंवा विशिष्ट घटक त्याचे निश्चित केले जातात. त्याला कार्यविश्लेषण असं म्हणतात. साधारणतः मनुष्यबळाचा अंदाज आपल्याला व्यक्त करायचा असेल किंवा कोणत्या प्रकारची लोकं आपल्याला कामासाठी आवश्यक आहेत किंवा तुलना करायची असेल, नंतर गुण, पात्रता, कौशल्य अशा गोष्टींचा जर विचार आपल्याला करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला मानव संसाधन व्यवस्थापकाला कार्यविश्लेषण त्या ठिकाणी करावे लागते. जर एडविन बी फ्लिप्पो यांनी जी व्याख्या कार्यविश्लेषणाची लिहिलेली आहे ती जर आपण बघितली, तर कार्यविश्लेषण ही एखाद्या विशिष्ट कार्यामधील क्रिया व जबाबदाऱ्यांशी संबंधित माहिती एकत्र करून त्याचा अभ्यास करण्याची प्रक्रिया आहे. काय म्हणतात एडविन बी फ्लिप्पो? कार्यविश्लेषण काय आहे? एक प्रक्रिया आहे. कशाची प्रक्रिया आहे, कशाची प्रोसेस आहे? तर एखादं विशिष्ट कार्य, त्या कार्यामधील क्रिया आणि त्या कार्याशी संबंधित असणाऱ्या जबाबदाऱ्या या सर्वांची माहिती कलेक्ट करायची, गोळा करून त्याचा अभ्यास करायचा, यालाच काय म्हटलं जातं? कार्यविश्लेषण. बघा, माहिती कार्याची गोळा करणं, त्या कार्यामध्ये नेमक्या कोणत्या क्रिया आहेत त्याचा अभ्यास करणं आणि त्या कार्याची जबाबदारी कोण चांगलं पेलू शकतं या संदर्भातली संपूर्ण माहिती एकत्र करून त्याचा अभ्यास करणं, त्याचा स्टडी करणं म्हणजे कार्यविश्लेषण होय. म्हणजेच कार्यविश्लेषणात काय येतं? त्याचं नावच आहे कार्य, काम, आणि त्याचं विश्लेषण, ॲनालिसिस. कोणतं कार्य? विशिष्ट कार्य, त्याचं विश्लेषण आपण म्हणू त्याचा अभ्यास. कशासाठी? तर चांगलं काम व्हावं, योग्य तेवढ्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभावी, अति कर्मचारी साठवणूक होऊ नये, खर्चात बचत व्हावी, वेळात कार्य व्हावं, यासाठी त्या कार्यासंदर्भात संपूर्ण माहिती गोळा करून त्याचं विश्लेषण केलं जातं. जर इंग्लिशमध्ये आपण त्याची व्याख्या बघितली तर जॉब ॲनालिसिस इज द प्रोसेस ऑफ स्टडीइंग अँड कलेक्टिंग इन्फॉर्मेशन
रिलेटिंग टू द ऑपरेशन अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्पेसिफिक जॉब. याचंच आपण इंग्लिशमध्ये रूपांतरण ते पाहिलेलं आहे. इट इज द प्रोसेस टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन रिलेटिंग दॅट पर्टिक्युलर जॉब, ऑपरेशन ऑफ दॅट जॉब अँड द रिस्पॉन्सिबिलिटीज टू डू दॅट पर्टिक्युलर जॉब. इट इज द जॉब अनालिसिस. मग जॉब अनालिसिस काय आहे ते आपल्याला कळलं. का करावं लागतं, काय त्याचं महत्व आहे, आपण सेकंड पॉइंट मध्ये कार्यविश्लेषण किंवा इम्पॉर्टन्स ऑफ जॉब अनालिसिस त्या ठिकाणी बघणार आहोत. आता जॉब अनालिसिस म्हणजेच काय, आपण आता पाहिलं कार्याची माहिती गोळा करणं, त्या कार्याच्या संदर्भित लोकांची जबाबदारी या संदर्भात अभ्यास करणं, त्याला आपण कार्यविश्लेषण असं म्हणणार आहोत. आता पहिला त्याचं महत्व आहे, इम्पॉर्टन्स आहे मनुष्यबळ नियोजन. मनुष्यबळ नियोजन म्हणजेच आपण मागचं चॅप्टर जे बघितलं ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, त्या संदर्भात कार्यविश्लेषणाचं महत्व आहे. का महत्व आहे, कारण कार्यविश्लेषणामुळे जर आपल्याला प्रभावी संचलन व्यवसायाचं करायचं असेल तर किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे या संदर्भात आपल्याला माहिती मिळते. म्हणजे कोणतं कार्य आणि त्या कार्यासाठी किती लोक आवश्यक आहे, कशा प्रकारचं मनुष्यबळ आवश्यक आहे हे आपल्याला कार्यविश्लेषणाच्या माध्यमातून कळतं. आणि हे जर कळलं तरच मनुष्यबळाचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. नियोजनामध्ये काय करतो आपण, तेच करतो ना, की कोणतं काम कोणाकडे कशा पद्धतीने करून घ्यायचं आहे हे नियोजनात आपण लेखी आराखडा त्या ठिकाणी बनवत असतो. म्हणून मनुष्यबळ नियोजन जर करायचं असेल तर कार्यविश्लेषण त्या ठिकाणी चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणून कार्यविश्लेषणाला मनुष्यबळ नियोजनाचा एक महत्वाचा आधार मानला जातो. म्हणजे कार्यविश्लेषणामुळे मनुष्यबळ नियोजन चांगल्या पद्धतीने करू आपण शकतो. तदनंतर दुसरं आहे रोजगार. बघा, रोजगाराची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी कार्यविश्लेषण हे अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शक म्हणून कामगिरी पार पाडतं. आता रोजगारामध्ये काय येतं साधारणतः, तर मनुष्यबळाचं नियोजन येतं, भरती येते, निवड येते, नियुक्ती येते, ओळख येते, कार्य मूल्यांकन येतं. ही सगळी कार्य, हे जे सगळं आहे भरती, निवड, नियुक्ती, ओळख, कार्यमूल्यांकन, ही सगळी जी माहिती आहे ती माहिती आपल्याला कुठून प्राप्त होते, ती प्राप्त होते कार्यविश्लेषणातून. म्हणून रोजगाराची जी बाब आहे, रोजगार ही जी प्रक्रिया आहे मनुष्यबळ नियोजनातील किंवा मनुष्यबळ व्यवस्थापनातील, ती कार्यविश्लेषणाच्या आधारावर चांगल्या पद्धतीने आपण पार पाडू शकतो. म्हणून रोजगाराच्या संदर्भातलं मार्गदर्शन आपण कार्यविश्लेषणाच्या आधारावर चांगल्या पद्धतीनं करू शकतो. तदनंतर आहे संघटनात्मक आराखडा. संघटनात्मक आराखडा म्हणजे काय, ती रचना, स्ट्रक्चर, कशाचं, काम करणाऱ्या लोकांचा आखण्यात आलेली संघटन रचना, की कोणत्या पदावर कोण असणार आहे, कोणाच्या अखत्यारीत कोण काम करणार आहे या संदर्भातला तो आराखडा असतो. मग कार्यविश्लेषणातून जी माहिती प्राप्त होते त्या प्राप्त माहितीच्या आधारावरच आपण व्यवसायातील कार्य आणि कर्मचाऱ्यांचं नियोजन त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याच्यातून या संघटना जी तयार होते तिची कार्यक्षमता वाढते. म्हणजे संघटनात्मक आराखडा तयार करण्यासाठी याच्यातूनच माहिती आपल्याला मिळालेली माहिती उपयुक्त ठरते आणि संघटनात्मक आराखडा तयार केल्यानंतर त्यांची कार्यक्षमता सुद्धा वाढू शकते. तदनंतरचं महत्व आहे अंकेक्षण. बघा, जेव्हा आपण कार्यविश्लेषण तयार करतो किंवा कार्यविश्लेषण करत असतो म्हणजे कार्याविषयी माहिती गोळा करून त्याचा अभ्यास करत असतो, तेव्हा काय होतं, आपण ते विवरण तयार करत असताना कार्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याकडे येते. म्हणजे आकडेवारी पण येते, त्याच्यातल्या उणिवा पण येतात, त्याच्यातल्या पॉझिटिव्ह बाबी पण येतात, अटी येतात, शर्ती येतात, त्या कामावर कुणाचा कसा प्रभाव होईल त्या गोष्टी सुद्धा आपल्याकडे सविस्तररित्या सगळी माहिती आपल्याकडे आपोआप येत असते जेव्हा आपण कार्यविश्लेषण करतो. आणि ही माहिती जर आपल्याकडे येत असेल तर तो जो अहवाल असतो तोच अंकेक्षणाचा अहवाल म्हणून त्या ठिकाणी काम करीत असतो. कसं अंकेक्षण होतं, अंकेक्षण म्हणजे काय, तपासणी. आणि जेव्हा आपण कार्याचं विश्लेषण करतो तर एक प्रकारे त्या कामाची तपासणीच त्या ठिकाणी केली जाते. म्हणून कार्यविश्लेषण एक प्रकारे अंकेक्षणाचं कार्य त्या ठिकाणी करीत असतो. हे त्याचं पुढचं महत्व आहे. नंतर आहे प्रशिक्षण आणि विकास. आता प्रशिक्षणाची गरज नवीन कर्मचाऱ्यांनाच आहे का, नाही, जुने जे कर्मचारी आहेत त्यांना पण. व्यवस्थापनाचा विकास ही पण एक प्रक्रिया आहे. यामध्ये कोणती साधनं असतील, कोणते कर्तव्य असतील,
कार्यक्रमाचं आयोजन करण्याची गरज आहे का? किती दिवसाचा कार्यक्रम करण्याची गरज आहे? प्रशिक्षण केल्यानंतर खरंच फायदा होणार आहे का? प्रशिक्षणाचे अपेक्षित परिणाम होणार आहेत किंवा नाही? या सगळ्या बाबी कार्यविश्लेषणामध्ये नोंदवल्या जात असतात. म्हणजे कार्यविश्लेषण असेल तरच योग्य प्रशिक्षण आणि योग्य व्यवस्थापन विकास त्या ठिकाणी साधला जाऊ शकतो. कारण संपूर्ण माहिती त्या कार्यविश्लेषणात आपण त्या ठिकाणी करीत असतो. नंतर आहे पुढचं दिलेलं आहे औद्योगिक संबंध. हे सुद्धा एक महत्व आहे. कारण कार्यविश्लेषणामुळे काय होतं, कार्याचे प्रमाप निश्चित होतं. म्हणजे काय, स्टँडर्ड निश्चित होतं. स्टँडर्ड म्हणजे काय, आपण म्हणू की किती काम कोणी करायचं आहे, तो ठराविक प्रमाप त्या ठिकाणी निश्चित होतं. आणि त्यामुळे औद्योगिक समस्या निर्माणच होत नाही. कारण आधीच ठरलेलं असतं, हे काम याने करायचं आहे, इतक्या वेळात करायचं आहे, अशा पद्धतीने ते पार पाडलं जाऊ शकतं. म्हणून आल्या जरी समस्या तर त्या सोडवल्या जातात आपोआप आणि त्यातून काय होतं, मग चांगले औद्योगिक संबंध निर्माण होतात. म्हणजे कोणतेही प्रॉब्लेम त्या ठिकाणी होत नाही जर जॉब अनालिसिस त्या ठिकाणी केलेलं असेल तर. म्हणजे जे सेवायोजक आहे, काम देणारे लोक, मालक आणि कामगार यांच्यामध्ये सलोख्याचे चांगले संबंध वाढतात किंवा प्रस्थापित होण्यासाठी मदत होते. कारण आधीच माहिती असतं कोणतं कार्य आहे, हे करायचं आहे, त्याची जबाबदारी आपली आहे, कोणत्या स्तरापर्यंत आपली जबाबदारी आहे, हे प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी माहिती असतं आणि मालकाला सुद्धा काम आणि जबाबदारी याच्या संदर्भात माहिती त्या ठिकाणी उपलब्ध असते कार्यविश्लेषणाच्या बळावर. आणि म्हणून चांगले औद्योगिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित होतात, ते टिकत असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे आरोग्य आणि सुरक्षितता. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आजच्या घडीला. आपल्याकडे जी काम करतात लोक, त्यांचं आरोग्य जपलं पाहिजे, त्याचप्रमाणे त्यांना सुरक्षितता सुद्धा कामाची प्राप्त झाली पाहिजे. म्हणून कार्यविश्लेषणात कामाचा या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर नेमका काय परिणाम होणार आहे याचा सुद्धा अभ्यास केला जातो आणि त्या दृष्टीने योग्य त्या सेवा आणि सुविधा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. म्हणजेच काय होतं, की जर एखाद्या ठिकाणी काम करताना कर्मचाऱ्यांना असुरक्षितता वाटत असेल, समजा कलर देणारे लोक असतात, कॉन्ट्रॅक्ट घेतात, तर कडेला जर कलर द्यायचा असेल, बिल्डिंगला 10व्या-15व्या मजल्यावर जर त्यांना कलर द्यायचा असेल, तर त्या ठिकाणी ते जे झुले टाकतात, तिथे त्यांची जी सेफ्टी असते, त्याचा संपूर्ण विचार कार्यविश्लेषणामध्ये केला जातो. जी लोक आपल्याकडे काम करत आहे, त्यांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होऊ नये किंवा फटाक्याचे उत्पादन करणारे जे कामगार असतील, त्यांच्या आरोग्यावर त्या धुराचा, त्या स्फटिकांचा काय परिणाम होतो आहे, हे जॉब अनालिसिस मध्ये याचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यावर उपाय शोधून आरोग्य आणि सुरक्षितता या बाबींचा सुद्धा याच्यामध्ये विचार केला जातो. नंतर आहे कार्य मूल्यांकन. म्हणजेच काय, जॉब इव्हॅल्युएशन. त्या कार्याचं मूल्यांकन. आता कार्य मूल्यांकन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. पुढे आपल्याला सेपरेट पद्धतीने हा मुद्दा सुद्धा आहे, की तुलनात्मक पद्धतीने कार्याचं मूल्यांकन करणं, श्रेणी पद्धतीने कार्याचं मूल्यांकन करणं. म्हणजे ते जे काम पूर्ण केलेलं आहे, ते कशा पद्धतीनं केलेलं आहे त्याचा अभ्यास करणं, त्याला म्हणतात कार्यमूल्यांकन. मग कार्यविश्लेषण जर असेल तरच कार्यमूल्यांकन केलं जातं. कारण त्यात प्रमाप ठरलेले असतात. प्रमाप ठरल्यानंतर प्रत्यक्ष किती काम केलेलं आहे याचं मूल्यांकन करणं खूप सोपं होतं. समजा मी सांगितलेले होते, की आज तुम्हाला 20 युनिट्स बनवायचे आहेत. हे माझं प्रमाप ठरलेलं आहे कार्यविश्लेषणाच्या आधारे आणि एखाद्या व्यक्तीने 15 बनवले युनिट्स, एखाद्या व्यक्तीने 25 युनिट बनवले, एखाद्या व्यक्तीने 10 युनिट बनवले. तर त्या आधारे कार्यविश्लेषणाच्या आधारे मला कार्यमूल्यांकन चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. म्हणून कार्य मूल्यांकनासाठी कार्यविश्लेषण अत्यंत आवश्यक आहे. नंतर आहे बढती आणि बदली. आता बढती आणि बदली हा कर्मचाऱ्यांशी संबंधित घटक आहे आणि कशाच्या आधारावर घेतलं जातं, तर कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाच्या आधारावर. आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं काम कशाच्या आधारावर कळतं, कार्यविश्लेषणाच्या आधारावर. म्हणजेच कार्यविश्लेषण अहवाल जर तयार असेल तर त्या अहवालाच्या आधारावर आपल्याला कुणाची बदली करायची, कुणाची बढती करायची, हे जे महत्वाचे निर्णय असतात संघटनेच्या पातळीवर, ते घेणं खूप सोपं त्या ठिकाणी होतं. म्हणजे गरजांची पूर्तता असेल, कार्यक्षेत्राचा वाढ विकास असेल, या संदर्भात कर्मचाऱ्यांची बढती आणि बदली असेल, सोप्या पद्धतीने आपण कार्यविश्लेषणाच्या आधारावर बढती आणि बदलीचे निर्णय घेऊ शकतो. म्हणजे व्यवसाय वाढणारा असेल,
कार्यविश्लेषणाच्या स्वरूपात कार्याचा व्याप वाढणारा असेल तर लगेच आपण बदली करतो, बढती करतो, पदावनती करतो. त्या संदर्भात निर्णय आपण सोप्या पद्धतीने व्यवस्थापन घेऊ शकतो, हे महत्व आहे. तदनंतर आहे मजुरी आणि वेतन. कर्मचाऱ्यांच्या ज्या मजूर आणि वेतन आपण म्हणू मोबदला, याच्या खूप मोठ्या मागण्या असतात किंवा कशासाठी काम करतात ते? पैशासाठीच काम करतात. म्हणून त्याचं प्रशासन होणं चांगलं प्रशासन होणं खूप गरजेचं आहे. म्हणून कामाच्या अटी, शर्ती, कर्तव्य, जबाबदारी, धोके, अपघात हे सगळं कशात ठरलं जातं? कार्यविश्लेषण. जबाबदारी जास्त, वेतन जास्त. धोका जास्त, वेतन जास्त. जबाबदाऱ्या कमी, वेतन कमी. अटी शर्तीच्या आधारावर मजुरी आणि वेतन आपण निश्चित करतो. म्हणजे आपण म्हणतो की सैन्य आहे. सैन्याला इतक्या सरकार का सेवा आणि सुविधा देतं? त्यांना पेन्शन देतं, त्यांना आपण म्हणतो जेवण, फूड वगैरे सगळ्या सुविधा त्यांना कॅन्टीन दिली जाते. कमी पैशात सगळा माल पुरवला जातो. सैन्य म्हणजे सैनिक आपले का दिलं जातं? कारण ते जीवाची त्यांची आपण म्हणू रिस्क असते. है ना? कधी कोणत्या घडीला त्यांना युद्धाला सामोरं जावं लागेल, कधी त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागेल ते सांगता येत नाही. म्हणून मजुरी आणि वेतन हे कशावर आधारित असतं? तर त्यांनी केलेले कामं, स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या, धोके आणि हे सगळं कशातनं कळतं? कार्यविश्लेषणातून. कोणत्या कार्याला धोका जास्त आहे, कोणाला जबाबदारी जास्त आहे, हे कार्यविश्लेषणात कळतं आणि त्यानुसार मजुरी आणि वेतन आपण त्या ठिकाणी त्यांना देऊ शकतो. नंतर आहे शिस्त आणि अनुशासन. बघा, जर कार्यविश्लेषणात जबाबदाऱ्या निश्चित आहे, अटी निश्चित आहे, तर त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना काम करायचं आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना कामाची शिस्त पण लागते आणि अनुशासन पण चांगल्या पद्धतीने करू शकतो. एक विशिष्ट आचारसंहिता त्या ठिकाणी निश्चित केलेली असते आणि त्या आचारसंहितेचं आणि शिस्तीचं पालन त्या ठिकाणी करणं बंधनकारक मानलं जातं कार्यविश्लेषणाच्या आधारावर. नंतर आहे जर कामाचा परिचय आणि ओळख जर करून द्यायचं असेल, इंडक्शन, है ना? तर कार्यविश्लेषणाचा अहवाल जरी वाचला तरी तो अत्यंत उपयुक्त असतो. कारण त्याच्यामध्ये सगळीच आपण इत्थंभूत माहिती कामाच्या विषयी दिलेली असते. म्हणून एखादा नवीन कर्मचारी जर असेल तर त्याला जर संपूर्ण संघटनेच्या कामांची माहिती मिळवून घ्यायची असेल, सुरळीत कामं करायची असतील, कामाची ओळख करून घ्यायची असेल, तर आपण कार्यविश्लेषणाच्या अहवालाच्या माध्यमातून ते चांगलं काम स्वीकारू शकतो, करू शकतो. त्याची कार्यक्षमता पण वाढू शकतो आणि अपव्यय त्या ठिकाणी कमी होतो. तदनंतर आहे कार्याचं वितरण. कार्याचं वितरण म्हणजे काय? कार्याचं वाटप. कार्यविश्लेषणाच्या आधारावर लोकांची योग्यता बघून, त्यांचे अनुभव बघून, त्यांची आवड बघून कामाचं वाटप आपण चांगल्या पद्धतीने योग्य त्या माणसाच्या हातात योग्य ते काम देऊ शकतो. म्हणजे कार्यभार किती आहे? ते सांभाळू शकणारे व्यक्ती किती आहेत? त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन किती आहे? मी नेहमी सांगते कॉम्प्युटरचं काम कुणाला द्यावं? ज्याला कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज असेल, ज्याचं कोर्सेस झालेले असतील, ज्यांनी ट्रेनिंग प्रोग्राम्स अटेंड केलेले असतील, जो ॲक्टिव्ह असेल, अशा व्यक्तीला कॉम्प्युटरचं काम द्यावं. बरोबर? मग हे कशातून कळतं? कार्यवितरणाचं. तर कार्यविश्लेषणाच्या द्वारे आपण ते त्या ठिकाणी निर्णय चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. योग्य त्या व्यक्तीला योग्य ते काम आपण सोपवून देऊ शकतो. म्हणजे विशिष्ट कामासाठी विशिष्ट व्यक्तीची निवड या ठिकाणी आपण कार्यविश्लेषणाच्या माध्यमातून करू शकतो. तदनंतर आहे कर्मचारी टिकवून ठेवणे. बघा, कर्मचारी लावणं सोपं आहे, पण कर्मचारी टिकवणं हे खूप कठीण आहे. जर कर्मचारी बऱ्याचदा काय होतं, आजारी पडतात आणि स्वेच्छानिवृत्ती घेतात किंवा काही कर्मचारी दुसरीकडे चांगलं काम मिळतंय म्हणून काम सोडून देण्याचा प्रयत्न करतात. किंवा बऱ्याचदा काय करतात, स्वतः कंपनी काय करते, मालक वर्ग काय करते, एखाद्या कंपनीला एखाद्या व्यक्तीला कामावरनं काढून टाकते. मग कार्यविश्लेषणामुळे कर्मचारी, त्यांचं काम, तदनंतर कर्मचाऱ्यांची संघटना, अशा अनेक बाबतीत योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतला जातो किंवा काम करताना सल्लामसलत केली जाते, तडजोड केली जाते, या लोकांशी बोललं जातं, त्यांच्या बुद्धिचातुर्याचा अभ्यास केलं जातं. ज्या व्यक्तींचं स्वास्थ्य चांगलं नाहीये, त्या व्यक्तींना योग्य ते काम म्हणजे कमी श्रमाचं काम पुरवलं जातं. म्हणजेच काय केलं जातं? कर्मचारी काम सोडून जाऊ नये. कर्मचाऱ्यांच्या मनात काम करण्याची इच्छा जागृत व्हावी, या संदर्भातला योग्य तो माहिती कार्यविश्लेषणाच्या माध्यमातून मिळवली जाते आणि त्या संदर्भात कार्य केलं जातं. म्हणजे बघा, एखादा व्यक्ती जर अशक्त असेल, त्याला जर शारीरिक काम होत नसेल, तर त्याला बौद्धिक स्वरूपाचं एखादं काम त्या ठिकाणी दिलं जातं.
तदनंतर त्यांच्या बुद्धिचातुर्याचा, त्यांच्या अनुभवाचा, प्रामाणिकपणेचा, त्यांच्या विश्वासार्हतेचा योग्य तो सदुपयोग अ, कार्यविश्लेषणाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यवस्थापन करू शकतो. अशी जर संघटना चालली तर कोणता कर्मचारी काम सोडून जाईल का? नाही. कारण त्याच्या योग्यतेप्रमाणे, त्याच्या आवडीप्रमाणे जर त्याला काम सोपवलं गेलं, तर कोणताही कर्मचारी काम सोडून देण्याचा विचार त्या ठिकाणी करीत नाही. म्हणून कार्यविश्लेषणाच्या माध्यमातून आपल्याला अनेक फायदे होतात. ज्या पद्धतीने आपण मनुष्यबळ नियोजन करू शकतो, रोजगाराच्या संदर्भात निर्णय घेऊ शकतो, चांगला संघटनात्मक आराखडा तयार करू शकतो. साधारणतः त्या कामाच्या संदर्भात ही एक अंकेक्षणच प्रक्रिया आहे. प्रशिक्षण आणि विकास योग्य त्या पद्धतीने आयोजित केले जाऊ शकतात. चांगले औद्योगिक संबंध प्रस्थापित केले जातात. आरोग्य आणि सुरक्षिततेच्या बाबतीत खूप महत्त्वाचं आहे कार्यविश्लेषण. कार्यविश्लेषणाच्या माध्यमातूनच आपण कार्याचं मूल्यांकन करू शकतो. बढती आणि बदलीच्या संदर्भात निर्णय घेऊ शकतो. मजुरी आणि वेतन त्या ठिकाणी आपण ठरवू शकतो. शिस्त लागते, स्वयंशिस्त त्या ठिकाणी लागू शकते. कार्यपरिचय आणि ओळख त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आपोआप होते. कार्याचं वितरण व वाटप योग्य त्या पद्धतीने केलं जातं आणि कर्मचारी टिकवून ठेवण्याचं कार्य सुद्धा कार्यविश्लेषणाच्या माध्यमातून केलं जातं. या सगळ्या मुद्द्याच्या माध्यमातून कार्यविश्लेषणाचं महत्त्व आहे. तदनंतर आपण बघूया पुढचं पॉइंट, कार्यविश्लेषणाची साधनं. आता कार्यविश्लेषण म्हणजे काय? एखाद्या कार्याविषयी माहिती गोळा करणं, तिच्या प्रक्रियेची माहिती गोळा करणं, त्या कार्याच्या जबाबदाऱ्या निश्चित करणं आणि संपूर्ण त्या कार्याचा अभ्यास करणं, याला आपण कार्यविश्लेषण म्हणतो. मग कार्यविश्लेषण कशा पद्धतीने, कोणते टूल्स वापरून करू शकतो, कोणती साधनं वापरून आपण कार्यविश्लेषण करू शकतो, माहिती गोळा करू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो, ते आता आपण या ठिकाणी बघूयात. कार्यविश्लेषणाची साधनं. साधनं म्हणजे काय? टूल्स कशा पद्धतीने करायचे, है ना? ही एक कार्यविश्लेषणाची जी प्रक्रिया आहे ती जर आपल्याला पार पाडायची असेल तर काही साधनं आपल्याला वापरावी लागतात. म्हणजे माहिती, आकडेवारी जर गोळा करायची असेल तर कोणत्या ना कोणत्या मार्गाचा अवलंब करून ती माहिती, आकडेवारी आपण गोळा करीत असतो. तर पहिला मार्ग आहे किंवा तंत्र आहे, टेक्निक आहे प्रश्नावली. तुम्ही आविष्कारला जर पार्टिसिपेट झाला असाल तर आपण सुद्धा हे एक माध्यम म्हणून वापरतो. प्रश्नावली म्हणजे काय? एक पेपरवर त्या कामाविषयी संपूर्ण माहिती लिहून घेऊन किंवा प्रश्न लिहून घेऊन त्या व्यक्तीला त्याची उत्तरं भरण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. म्हणजे त्याला एक प्रश्नांचा कागदच दिला जातो कामगारांना आणि त्या प्रश्नांची उत्तरं तो त्या ठिकाणी लिहितो. तो जो कागद असतो त्याला प्रश्नावली असं म्हटलं जातं. त्याला क्वेशनेअर असं म्हटलं जातं. अ, पण जर तुम्ही प्रश्नावलीचा विचार केला तर काय होतं, याच्यामध्ये अनेक अडचणींना सामोरं आपल्याला जावं लागतं. कारण बऱ्याचदा काय करतात, प्रश्नावलीमध्ये बरेचसे उत्तरं तो कर्मचारी सोडवतच नाही किंवा घाईघाईत ती प्रश्नावली सोडवून देतो किंवा आपण समोर नसल्यामुळे त्याला जे वाटतं ते तो अ, बऱ्याचदा घाईघाईत त्याच्यात इंटरेस्ट नसल्यामुळे तो चुकीचे उत्तरं सुद्धा त्या ठिकाणी देऊन देतो. म्हणजेच काय? तर प्रश्नावली जर आपल्याला तयार केली तर त्याच्यामध्ये अनेकदा समस्या किंवा त्रुटी राहू शकते. म्हणून प्रश्नावली जर आपल्याला वापरायची असेल तर त्याच्या संदर्भात आपण खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. हे पहिलं टूल आहे. टूल्स ऑफ जॉब एनालिसिस प्रश्नावली, क्वेशनेअर म्हणजे लोकांकडून माहिती गोळा करून घेताना त्यांना लेखी कागदावर प्रश्न देणे, कामगारांकडनं ते प्रश्नांची उत्तरं भरून घेणं आणि नंतर मग त्याचं एनालिसिस करणं. तर हे या माध्यमातून आपण कामाविषयी माहिती कर्मचाऱ्यांकडनं गोळा करू शकतो प्रश्नावलीच्या माध्यमातून. दुसरं आहे लेखी तपशील. काम करणारे जे व्यक्ती असतील किंवा त्यांच्यावर निरीक्षण ठेवणारे जे लोकं असतील, है ना, कंट्रोल ठेवणारा जो व्यक्ती असेल, त्या कामासंबंधी या लोकांकडनं लेखी नोंदी मागवल्या जातात किंवा लेखी माहिती एकत्रित केली जाते, नोंदी एकत्रित केल्या जातात. साधारणतः जर कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातली जर आपल्याला निर्णय घ्यायचे असतील, तर या पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे अ, आम्ही पण बघा लेक्चर घेतो ना, तर एक डायरी मेंटेन करतो, की कोणत्या दिवशी किती लेक्चर घेतले, कोणत्या वर्गाचे घेतले, त्यांना काय शिकवलं. या संदर्भात लेखी तपशील आम्ही लिहितो आणि तो प्राचार्य असतील त्यांच्याकडनं साइन घेऊन तयार करून ठेवतो. गव्हर्नमेंटला बऱ्याचदा आमच्या प्रमोशनच्या वेळेला आम्हाला ती दाखवावी लागते. कशासाठी? तर याचा संबंध थेट आपण वेतनाशी सुद्धा लावू शकतो. म्हणून
या कार्यपुस्तिकेच्या आधारावर जे आपण लेखी तपशील लिहून ठेवले आहेत, त्याच्या आधारावर सुद्धा कार्याची इत्थंभूत माहिती आपल्याला मिळू शकते. म्हणजे प्रत्येक कर्मचारी काय करतो, त्याची जी लेखी दैनंदिनी असेल त्याच्यामध्ये मग त्याच्या कार्याची वेळ असेल, त्याच्या काम करण्याची पद्धती असेल, कार्याचे प्रमाप असेल, सगळ्या नोंदी तो करून ठेवतो आणि अ, त्याच्यानुसार आपल्याला कामाविषयी माहिती मिळते. परंतु तरी सुद्धा ही माहिती तुम्हाला परिपूर्ण वाटते का? तर साधारणतः नाही वाटत. कारण बऱ्याचशा उणिवा त्याच्यामध्ये अपूर्णता आढळते. तो व्यक्ती लिहिण्याचा कंटाळा करतो. त्याच-त्याच गोष्टी आल्या की पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये नाविन्य वाटत नाही, कंटाळा येतो आणि एवढ्या सगळ्यांचं कार्यविश्लेषण करणं तेवढं पण सोपं नाहीये. म्हणून ही सुद्धा पद्धती जी आहे तेवढीशी वापरली जात नाही. नंतरची एक टूल आहे, नंतरचं एक साधन आहे अवलोकन किंवा तपशील. आता अवलोकन म्हणजे काय? तर काम करणाऱ्या व्यक्तीचं, त्याच्या कार्याचं सूक्ष्म निरीक्षण किंवा अवलोकन केलं जातं. म्हणजे आपण म्हणतो त्याच्यावर लक्ष ठेवणं. तो काय काम करत आहोत त्याची स्वतंत्र नोंद घेणं. तो कोणती सामग्री वापरतो आहे, कोणती अवजारं वापरतो आहे, अ, त्याला दिलेल्या कार्याची स्थिती नेमकी कशी आहे, तो जो काम करतो आहे त्याचा इतर कार्याशी संबंध कसा आहे, या त्याची काम करण्याची पद्धत कसं आहे, तो शिस्तीचं पालन करतोय किंवा नाही, हे सगळं अवलोकन केलं जातं, त्याचं निरीक्षण केलं जातं, बघितलं जातं आणि मग त्याचा तपशील त्या ठिकाणी तयार केला जातो. बऱ्याचदा काय होतं मग याच्यामध्ये कार्याची पुनरावृत्ती जर झाली किंवा चांगला व्यक्ती जर काम करत नसेल, सुलभ त्याला जर वाटत नसेल, त्याला हाताळणी करणं कठीण होत असेल, तर या त्रुटी काढून घेतल्या जातात. म्हणजेच कार्यविश्लेषणाची ही एक चांगली पद्धत आहे. साधारणतः निरीक्षण करून आपण त्याची एक अहवाल तयार केला जातो किंवा अवलोकन त्या ठिकाणी केलं जातं. साधारणतः अवलोकन ही पद्धती पण मग बायस माइंड त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणजे माझं जर एखाद्या व्यक्तीशी बनत नसेल, तो माझा शत्रू असेल, माझं त्याचं वैचारिक मतभेद असतील, तर मग मी त्याचा तपशील चांगला तयार करणार नाही. अशा पद्धतीच्या अनेक अडचणी अवलोकनात सुद्धा येऊ शकतात. नंतर एक शेवटचा टूल आहे मुलाखत आणि हा सगळ्यात जास्त चालणारा टूल किंवा साधन आपण म्हणू शकतो जॉब एनालिसिससाठी, कार्यविश्लेषणासाठी. लोकप्रिय किंवा प्रसिद्ध आत्मसात केलेली पद्धत ही मानली जाते. काय केलं जातं, जी व्यक्ती काम करते ती व्यक्ती आणि निरीक्षक प्रत्यक्षात भेटतात. एकमेकांचा वेळ घेऊन, एकमेकांना वेळ देऊन प्रत्यक्ष भेटतात. जो व्यक्ती कार्यविश्लेषणाचं कार्य करतो आहे, त्याला काय म्हटलं जातं? कार्यविश्लेषक म्हटलं जातं. जो कार्यविश्लेषणाचं काम करतोय त्याला कार्यविश्लेषक म्हटलं जातं. तो प्रत्यक्ष त्या कर्मचाऱ्याला, काम करणाऱ्या व्यक्तीला भेटतो. कामाविषयी संपूर्ण प्रत्यक्ष माहिती गोळा करतो, प्रश्न विचारतो. त्याच्यामुळे समोरासमोर उत्तर असल्यामुळे खरी माहिती प्राप्त होते. प्रत्यक्ष असल्यामुळे टाळाटाळ माहिती देताना केली जात नाही. कामाच्या स्वरूपात वास्तविक योग्य ती माहिती आपल्याला मिळते. जर कनिष्ठ आणि वरिष्ठ लोकांमध्ये काम करण्यासंदर्भात काही मतभेद असले, परस्पर अविश्वास असला किंवा काही गैरसमज असले, तर त्या बाबी पण समोरासमोर स्पष्ट होण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. म्हणून मुलाखत ही खूप चांगल्या पद्धतीनं अ, वापरण्यात येणारी एक टूल आहे कार्यविश्लेषणाचं. म्हणजे कार्याच्या संदर्भात जर माहिती गोळा करायची असेल, तर प्रश्नावलीच्या माध्यमातून गोळा करू शकतो, लेखी तपशील मागवू शकतो, कामाचं निरीक्षण, परीक्षण, अवलोकन करू शकतो किंवा मुलाखत डायरेक्ट त्या व्यक्तीला भेटून प्रश्न उत्तरच्या स्वरूपात डायरेक्ट इंटरव्ह्यू आपण त्याचा घेऊ शकतो. आता साधारणतः तुम्ही जर प्रत्यक्ष पद्धतीनं त्या ठिकाणी जाऊन जर मुलाखत घेत असाल, तर एडविन बी फ्लिप्पो यांनी काही बाबी किंवा सूचना त्या ठिकाणी केल्या आहेत, की कशी मुलाखत घेतली पाहिजे. तर तुम्ही कर्मचाऱ्यांना डायरेक्ट भेटायला गेलात, तर तुम्ही कोण आहात? तुम्ही त्यांच्याकडे का गेला आहात? कोणती माहिती तुम्ही घेणार आहात? ते सगळ्यात आधी त्यांना ते तुम्ही सांगितलं पाहिजे. नंतर त्या लोकांना तुम्ही कार्यविश्लेषणासाठी आलेले आहात हे सांगून झाल्यानंतर त्याचं महत्त्व म्हणजे कार्यविश्लेषणाचा काय उपयोग तुम्हाला पण होईल हे त्यांना पटवून दिलं पाहिजे. त्यांना जी भाषा समजेल ना, अशाच भाषेत तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे. म्हणजे त्यांना कळते मराठी आणि तुम्ही इंग्लिशमध्ये प्रश्न विचारताय. धिस इज नॉट गुड. है ना, चालणार पण नाही ते. तर तुम्ही त्याच भाषेचा उपयोग केला पाहिजे. नंतर ते जे काम करतायत त्याच्यामध्ये तुम्ही दखल द्यायला नको. त्यांच्या कार्यात तुम्ही गोंधळ निर्माण करायला नको. तिथे गुंतागुंत निर्माण करायला नको. त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी गेला पाहिजेत. नंतर कार्यविश्लेषणाच्या संदर्भातलीच माहिती तुम्ही विचारली पाहिजे. म्हणजे इतर गोष्टी तुम्ही विचारता त्या ठिकाणी
कामा नये. जे योग्य तो उद्देश आहे त्याच पद्धतीतून तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचारले पाहिजेत. नंतर मिळालेली जी माहिती आहे ती खरंच खरी आहे का याची शहानिशा केली पाहिजे. बऱ्याचदा कर्मचारी पण फसवू शकतात. माहिती देताना चुकीची माहिती देऊ शकतात. तर त्याच्या आधारावर डायरेक्ट निर्णय न घेता ती खरी आहे का खोटी आहे याची सुद्धा शहानिशा आपण मुलाखत पद्धतीमध्ये केली पाहिजे. नंतर ते मुलाखत घेताना आपण त्यांना विनाकारण सल्ला द्यायला नको. बरेच जण काय करतात, तुम्ही असं काम करा, या पद्धतीने काम केलं तर चांगलं होईल. धिस इज आपलं धिस इज नॉट अवर कप ऑफ टी, है ना? आपण म्हणू आपला तो बिझनेसच नाहीये. आपलं ते कामच नाहीये, ते आपलं जॉबच नाहीये. आपलं काय काम आहे, कार्यविश्लेषण करण्यासाठी कामाची माहिती गोळा करणं. तर त्यांना विनाकारण सल्ले द्यायची गरज नाही. या 4 माध्यमातून आपण कार्यविश्लेषण करू शकतो, म्हणून ही 4 साधनं आहेत. तदनंतर या लेक्चरचा शेवटचा एक पॉइंट आहे, कार्य विश्लेषणाची प्रक्रिया, प्रोसेस. आता कार्यविश्लेषण ही एक कंटिन्यूअस चालणारी प्रक्रिया आहे. तर ही जी प्रोसेस आहे ती कोण पार पाडतं? तर मानव संसाधन व्यवस्थापक पार पडतं. तर कशी पद्धतीने पार पाडायला पाहिजे? कुठे सुरुवात झाली पाहिजे? तर सगळ्यात आधी कार्यविश्लेषण करण्यासाठी पहिला टप्पा असतो कलेक्ट इन्फॉर्मेशन, माहिती संकलित करणे. कशाच्या संदर्भातली माहिती? तर कामाच्या संदर्भातली माहिती. ती पण कशी असली पाहिजे? वास्तविक असली पाहिजे, खरी असली पाहिजे. माहिती गोळा केली आहे, पण ती खरंच विश्वसनीय असली पाहिजे. मग आता आपण कशी माहिती गोळा करू शकतो? तर संघटनेचे काही तक्ते असतात, श्रेणी असतात. म्हणजे ग्रेड सिस्टीमवर आपण किंवा ती माहिती गोळा करताना आपण वेगवेगळ्या क्लासच्या माध्यमातून म्हणजे तक्ते, वर्ग, श्रेणी, स्पेसिफिकेशनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी माहिती संकलित करू शकतो. किंवा ती जी गोळा केलेली माहिती आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने आपण मांडू सुद्धा शकतो. आता माहिती गोळा करण्यासाठी आपण टूल्स पाहिले कोणते-कोणते वापरू शकतो, तर आधीच्या स्लाइडला आपण ते टूल्स पाहिले. म्हणजे निरीक्षण, मुलाखत, प्रश्नावली, प्रत्यक्ष भेट या पद्धतीने आपण माहिती संकलित करू शकतो. म्हणजेच कार्यविश्लेषणाची प्रक्रियाच कुठून सुरू होते? तर ती सुरू होते माहिती संकलन करणे या मुद्द्यापासून. दुसरं आहे कार्यस्थितीची निवड करणं. आता सर्व प्रकारच्या कार्याचं जर विश्लेषण करायचं ठरवलं तुम्ही, तर ते अशक्य आहे. तुम्ही म्हणाल, की मी पूर्ण बिझनेसच्या सगळ्या कार्यांचं कार्यविश्लेषण करेल, नाही. आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात एखादं विशिष्ट कार्य निवडावं लागतं आणि त्या कार्याचं विश्लेषण करावं लागतं आणि त्याच्या आधारावर सगळ्या कार्यासंदर्भात निर्णय घ्यावे लागतात. आपण सॅम्पल निवडतो ना, त्या पद्धतीने. म्हणून योग्य कोणत्या कामाचं कार्यविश्लेषण करायचं असेल, एखाद्या कार्याचं निवड त्या ठिकाणी आपल्याला करावं लागेल, सिलेक्शन त्या ठिकाणी करावं लागेल. कारण सगळ्याच परिस्थितीचं आपण कार्यविश्लेषण करू शकत नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट ऑर इट इज इम्पॉसिबल फॉर मॅनेजमेंट टीम. तदनंतर आहे कार्याची आकडेवारी गोळा करणं. इथे आपण माहिती संकलित केली, संपूर्ण माहिती. मग ती आर्थिक असेल, ती कर्मचाऱ्यांच्या विषयी असेल, ती कामाच्या विषयी असेल, पद्धतीविषयी असेल, कार्यपरिस्थितीविषयी असेल, वेतनाविषयी असेल, माहिती. इथे काय मात्र आकडेवारी. आकडेवारी कशी? स्टॅटिस्टिकली आकडेवारी. कारण मनुष्यबळाची, कामगारांची, त्यांची वैशिष्ट्य जाणून घ्यायची असेल तर आकडेवारीच्या संदर्भातली माहिती आपण विश्वसनीय असते आणि त्या माहितीच्या आधारावरच कार्यविश्लेषण केलं जाऊ शकतं. म्हणजे किती कर्मचारी, किती पैसे, या अशा संदर्भात आकडेवारी आपल्याला गोळा करावी लागते. म्हणजे मनुष्यबळाची आवश्यकता किती पडणार आहे याचे सुद्धा निर्णय मग चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. नंतर आहे कार्य वर्णन विकसित करणं. म्हणजे पहिले माहिती गोळा करायची, नंतर कार्यविश्लेषणासाठी योग्य त्या कामाची निवड करायची, नंतर त्या कामाच्या संदर्भातली आकडेवारी आपण गोळा करायची, नंतर कार्य वर्णन विकसित करणं. कार्यवर्णन म्हणजे काय? तर आपण म्हणू त्याची कार्यवर्णन म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणता येईल आपल्याला जॉब आपण डिस्क्रिप्शन, जॉब डिस्क्रिप्शन आपण त्याला म्हणू शकतो. तर कार्यवर्णनामध्ये साधारणतः काय येतं? तर कामाची कार्यपद्धती येतं. जे लोक काम करतील त्यांची कोणती कर्तव्य आहेत, त्यांना कोणते अधिकार आपण देणार आहोत, त्यांच्या जबाबदाऱ्या काय असणार आहे, कार्य कशा पद्धतीने पार पाडलं जाणार आहे, याचं वर्णन त्याच्यामध्ये केलं जातं. डिस्क्रिप्शन त्याच्या ठिकाणी केलं जातं. मग कार्यवर्णनानुसार व्यक्तीला आपलं कार्य पार पाडावं लागतं.
आपली जबाबदारी त्या ठिकाणी त्याला पार पाडावी लागते. म्हणजे कार्यवर्णनात काय दिलं जातं, कार्याचंच वर्णन दिलं जातं संपूर्ण. कोणतं काम कसं, कशा पद्धतीने, चुकलं तर काय होणार आहे, कोणाचं कर्तव्य आहे, ती जबाबदारी कोणाची आहे, या संदर्भात माहितीचं विवेचन, त्याला कार्यवर्णन विकसित करणं असं म्हटलं जातं. ही चौथी प्रक्रिया आहे. पाचवं आहे कार्यविशेषीकरणाला विकसित करणं. कार्यविशेषीकरण, जॉब स्पेसिफिकेशन. या अवस्थेमध्ये काय केलं जातं, कार्यवर्णन आणि कार्यविवरण कार्य वर्णन आणि कार्य विवरण या दोघांचा मेळ घातला जातो आणि त्याचं रूपांतरण केलं जातं कार्यविशेषीकरणात, जॉब स्पेसिफिकेशन. म्हणजे कर्मचाऱ्यांची योग्यता, विशेषता, कौशल्य, त्यांना असलेली माहिती, त्यांचं असलेलं ज्ञान, ही सगळी या पार्श्वभूमीवर कार्याचं या सगळ्यांचंच विश्लेषण त्या ठिकाणी केलं जातं आणि त्याचा उपयोग कार्यपूर्तीसाठी करून घेतला जातो. म्हणजे काय, कोणता कर्मचारी योग्य आहे, त्याच्यामध्ये काय विशेष आहे, त्याच्याकडे स्किल कोणतं आहे, त्याला या कामाविषयी किती माहिती आहे, नंतर त्याला ज्ञान किती आहे, ही आणि नेमकी त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय आहे काम करण्यासाठी, या संदर्भातली माहिती गोळा करून घेतली जाते. आणि कार्यवर्णन आणि कार्यविवरण या दोघांचं कन्व्हर्ट कशात केलं जातं, कार्य विशेषीकरण, स्पेसिफिकेशन केलं जातं. स्पेसिफिक जॉब, स्पेसिफिक पर्सन या संदर्भात रिलेशन त्या ठिकाणी जोडलं जातं. नंतर आहे आपला पुढचा मुद्दा जो आहे कार्यरचना, तो तुम्हाला होमवर्कसाठी देते आहे. कार्यरचनेसंदर्भात माहिती गोळा करून त्याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून लिहिलेला मला तो तुम्हाला सेंड करायचा आहे. आज आपण कार्यविश्लेषण हा मुद्दा बघितला. कार्यविश्लेषण म्हणजे काय, कामासंदर्भात माहिती गोळा करणं, त्या कार्याच्या संपूर्ण पद्धतीची माहिती, आकडेवारी गोळा करणं, त्याच्याशी संबंधित असलेल्या जबाबदाऱ्या निश्चित करणं आणि कार्याविषयी संपूर्ण अभ्यास करणं म्हणजे कार्यविश्लेषण होय. कार्यविश्लेषणाचं महत्व पण आपण पाहिलं. विशिष्ट मुद्द्यांच्या माध्यमातून साधारणतः याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आपण बघितलं कार्यविश्लेषणाची साधनं. या 4 साधनाच्या माध्यमातून आपण कार्यविश्लेषण करू शकतो. तदनंतर आपण पाहिलं कार्यविश्लेषणाची प्रक्रिया. कार्यविश्लेषणाच्या प्रक्रिया आपण माहिती संकलन, कार्यस्थितीची निवड, कार्याची आकडेवारी गोळा करणं, कार्यवर्णन विकसित करणं, कार्यविशेषीकरणाला विकसित करणं या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आज हे चॅप्टर संपवत आहोत. जॉब डिझाईन म्हणजेच कार्यरचनेच्या संदर्भात माहिती संकलित करून तुम्ही लिहायची आहे आणि मला फोटोज त्या ठिकाणी पाठवायचे आहेत. पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चर मध्ये.